रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातील 5 पंढरी गावामध्ये रामनवमी उत्साहामध्ये साजरी करण्यात आली आहे। भजन कीर्तन कथा कथन राम जन्मोत्सव सोहळ्याचे खास आकर्षण होते, तर पालखी मिरवणूक उत्साहामध्ये पार पडली। या सोहळ्याला हजारो भाविकांनी उपस्थिती दर्शवली। हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये रामनवमी उत्सव पार पडलाय। दापोली तालुक्यातील 5 पंढरीत अथांग समुद्रकिनारी विलोभनीय रामाचे मंदिर भाविकांचे खास आकर्षण आहे। रामनवमीला या ठिकाणी रामाच्या नावाने यात्रा भरते। कोकणातील समुद्रकिनाऱ्यावर असणारे प्रभू श्रीरामाचे हे एकमेव मंदिर आहे। या मंदिरावर कोळी समाजाची मोठी श्रद्धा आहे। रामनवमी निमित्त देश विदेशातील नागरिकांबरोबरच मुंबई पुण्यातील चाकरमानी आपल्या गावी येऊन उत्सवात सहभागी होतात। राम मंदिरात रामनवमीचा उत्सव उत्साहामध्ये साजरा होतो, तर दुसरीकडे राम मंदिरासमोर यात्रा भरते। रामनवमीच्या दिवशी यात्रा भाविकांचे खास आकर्षण असते। समुद्र किनाऱ्यावरील रामाचे मंदिर पर्यटकांप्रमाणेच भाविकांचे खास आकर्षण आहे। 5 पंढरी येथे भक्तीत तल्लीन होत राम मंदिरामध्ये हजारो भाविकांच्या उपस्थितीत राम जन्मोत्सव सोहळा पार पडला। पाळणा गाऊन राम जन्मोत्सव सोहळा साजरा झाला। राम जन्माचे साक्षीदार होण्यासाठी हजारो भाविक मंदिरात जमले होते। भाविकांच्या उपस्थितीतील आनंदी वातावरणात जन्मोत्सव सोहळा पार पडला। 5 पंढरी गावात रामनवमीचा उत्सव मंगलमय वातावरणात पार पडला। रामनवमी निमित्त रामाची पालखी काढण्याची पारंपरिक प्रथा या गावामध्ये सुरू आहे। भूखे
भाविक पालखीचा आनंद घेण्यासाठी पालखी सोहळ्यात सहभागी होतात। रामाच्या देवळातून निघालेली पालखी गावात प्रदक्षिणा घालून पुन्हा देवळात विराजमान होते। पालखीचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणात उत्सुक असतात। सासरवासिनी माहेरवासिनी महिला पालखीचे दर्शन घेतात। पालखीला नवस बोलले जाते, तसेच नवस फेडले जातात। गावात 10 मंडळी आहेत। दरवर्षी एका यजमान मंडळींना उत्सव साजरा करण्याचा मान मिळतो। त्या पद्धतीने वर्षभर होणारे सण कार्यक्रम यजमानी मंडळींच्या नेतृत्वाखाली होत असतात। 10 वर्षांनंतर मंडळाला गावात उत्सव साजरी करण्याची संधी मिळते, त्यामुळे सर्व मंडळी मोठ्या उत्साहात या सणांमध्ये उपस्थित होतात। रामनवमी उत्सवाची यावर्षी रस्ताळे मंडळींना यजमानपद आहे। गावातील रामनवमी उत्सव शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा व्हावा यासाठी मंडळाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले गेले। गावातील इतर मंडळींनी उत्तम साथ दिली, त्यामुळेच गावातील रामनवमी उत्सव शांततेत पार पडला। गावकऱ्यांचे उत्तम सहकार्य लाभले। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।